कोकणी लोक बोलत नाही आहेत, कोकणी लोकांच्याकडून बोलणारं कोण नाही आहे, त्यामुळे हा प्रकार होतोय का? किती तास झाले गाडीत आहे? 10-12 तास. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 म्हणजे अंदाजे किती? अच्छा, ओके ओके ओके, 7-8 तास. ओके, रात्री 10 वाजता निघालाय, आता वाजलेत किती? 4. ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, जाऊ दे. काल सकाळी निघालो 5:30ला. 5:30ला, आता वाजले 4, म्हणजे 5 आणि 5 म्हणजे अंदाजे 10-11 तास. 11 तास झाले. रात्री 12-1 वाजता निघालाय. चाललाय कुठं? रत्नागिरीला. म्हणजे किती तास झाले गाडीत आता? चालू. ओके. रात को 2 बजे पनवेल से निकले हो, अभी संगमेश्वर में हो. जा किधर रहे हो? गोवा. गोवा. रस्ता अच्छा है? अरे काय का रस्ता अच्छा है. चलो चलो ठीक. मुंबईतून रात्री 10ला, 4ला, काल दुपारी 2ला. अजून इथंच आहे. जात आहे कुठं? राजापूर. ओके. म्हणजे झाले आता 20 तासाच्या वर झाले तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यांचाच व्हिडिओ घेऊ शकत नाहीये, पण एकंदर ह्यासाठीच हे करतोय की लोक 15 तास आणि 20 तास झालेत आणि अजून आपल्या घरी पोहोचलेले नाही आहेत. सहनशीलताही पार आहे. किती वाजता निघालाय काका? रात्री का सकाळी? रात्री 11:30ला. आता जवळजवळ 20 तासाच्या आसपास होत आले तुम्हाला. कुठं पोहोचणार तुम्ही आता? सावंतवाडीला. अरे बाप रे बाप रे बाप. व्यवस्थित जावा. थकला असला तर झोपा जरा भाई. तुम्ही पाहिलं हे 20 तास, 15 तास, 14 तास लोक गाडीतच बसलेली आहेत आणि लेडीज आहेत. त्यांचे कसं व्यवस्था होत असेल, जेवणाचा काय प्रकार असेल, पाण्याची व्यवस्था काय असेल, छोटी मुलं आहेत. आणि हा सगळा प्रकार आहे नॅशनल हायवे 66 वर, जे काम 10 वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे आणि ते अजूनही मला दिसत नाही की 2-3 वर्ष पूर्ण होईल. आणि प्रत्येक वर्षी डागडुजी करायची आणि लोकांनी घोषणा करायच्या की हा रस्ता डिसेंबरला पूर्ण होईल, जानेवारीला पूर्ण होईल.